नमस्कार. नाथ सिद्धांत, स्वरूप आणि साधना या स्रोताच्या आधारे आज आपण एका खूप प्राचीन पण आजही तितक्याच महत्वाच्या भारतीय परंपरेबद्दल बोलणार आहोत. नाथ सिद्धांत हा फक्त एक धर्म किंवा पंथ नाहीये खरं तर. यात योग आहे, गहन तत्वज्ञान आहे आणि एक विशिष्ट जीवनशैली पण आहे. अगदी. आणि याचं मूळ थेट आदिनाथां शिवामध्ये मानलं जातं. हो. आणि मग गोरक्षनाथांनी त्याला एक म्हणजे संघटित रूप दिलं. शिवाशी एकरूप होणं हेच अंतिम ध्येय. बरोबर. आणि या परंपरेचं एक मला वाटतं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुतत्व. त्याला केंद्रस्थानी ठेवलंय. अच्छा. म्हणजे फक्त मार्गदर्शन नाही येते. गुरुबिन ज्ञान नाही, ज्ञानविन मोक्ष नाही, ही अगदी काय म्हणतात त्याला धारणाच आहे. गुरुला अक्षरशः परब्रह्माचं सगुण रूप मानतात इथे. त्यांच्या कृपेशिवाय म्हणजे साधनेत पुढे जाणं जवळजवळ अशक्यच. खरंय. ही निष्ठा खूप दिसते आपल्याकडे, पण इथे ती एकदम परमोच्च आहे. अगदी. आणि गुरुनिष्ठेशिवाय दुसरा जो महत्वाचा खांब आहे तो म्हणजे योग मार्ग. हठयोग, राजयोग, लययोग, कुंडलिनी योग, बरेच प्रकार आहे त्याच्यात. ओहो. पण मला एक गोष्ट नेहमीच इंटरेस्टिंग वाटते की शरीराला किती महत्त्व दिलं इथे. म्हणजे अनेक परंपरांमध्ये शरीर हे बंधन मानलं जातं ना. अगदी बरोबर मुद्दा मांडला. नाथ सिद्धांतात शरीराकडे फक्त भौतिक गोष्ट म्हणून नाही बघत, ते तर सिद्धीचं मंदिर आहे. सिद्धीचं मंदिर. वा. किंवा मोक्षाचं साधन म्हणा हवं तर. शरीर आणि मन शुद्ध करायचं आणि मग त्यातली जी सुप्त दिव्य चेतना आहे ती जागृत करायची. हाच योगाचा उद्देश. अच्छा. आणि म्हणूनच मग आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा या हठयोगातल्या क्रिया महत्वाच्या ठरतात. त्या नुसत्या शारीरिक कसरती नाहीत, म्हणजे आंतरिक ऊर्जेवर नियंत्रण मिळवण्यासाठी. अगदी. त्यासाठीच आहेत त्या. आणि याच संदर्भात ती अलख निरंजन ही संकल्पना पण समजून घ्यायला हवी. अलख निरंजन म्हणजे जे लखता येत नाही, जे दिसत नाही, इंद्रियांच्या पलीकडचं. आणि निरंजन म्हणजे मलरहित, एकदम शुद्ध. बरोबर. म्हणजे शब्दांच्या आणि विचारांच्याही पलीकडचं जे अंतिम सत्य आहे त्याचा अनुभव घ्यायचा. तो फक्त अनुभूतीनेच कळणार. हे खूप खोलवर जाणारं तत्वज्ञान आहे. खरंय. आणि ही अनुभूती साधनेतूनच येणार. हठयोगाने शरीर आणि प्राण शुद्ध झाले की मग कुंडलिनी शक्ती जागृत करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. हां, कुंडलिनी. जी शक्ती सामान्यपणे मूलाधार चक्रात सुप्त असते, तिला जागृत करून वरच्या चक्रांमधून नेत नेत सहस्रार चक्रात शिवाशी एकरूप करणं हा एक महत्वाचा टप्पा आहे. अच्छा. यासोबतच मग गुरूंनी दिलेला मंत्र, त्याचा अखंड जप म्हणजे अजपाजप म्हणतात त्याला, आणि ध्यानधारणा हे पण साधनेत येतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे सहज समाधी. वाव. म्हणजे नैसर्गिकरित्या परम चैतन्यात विलीन होणं. अगदी. कोणतीही वेगळी क्रिया न करता ती अवस्था साधणं. म्हणजे ही साधना फक्त मठात किंवा एकांतात करायची नाहीये, तर ती रोजच्या जगण्यात आणायची आहे. नक्कीच. आणि म्हणूनच त्यासाठी एक स्पष्ट आचारधर्म पण सांगितला आहे. हो, तो पण आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, अपरिग्रह म्हणजे अनावश्यक संग्रह टाळणं, आणि ब्रह्मचर्य. बरोबर. आणि यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समता. जात, पंथ, लिंग असा कोणताही भेद नाही मानायचा. हा विचार त्या काळात खरंच खूप क्रांतिकारी असणार. निश्चितच. या आचारधर्मामुळे काय होतं की साधकाचं जीवन शुद्ध राहतं आणि साधनेला अनुकूल बनतं. आता तत्वज्ञानाचा गाभा जर पाहिला ना तर काही गोष्टी एकदम स्पष्ट आहेत. काय आहेत त्या? एक म्हणजे हे सगळं विश्व म्हणजे शिवाचंच रूप आहे, दुसरं काही नाही. अच्छा. दुसरं, प्रत्येक जीवात तेच शिवतत्व आहे, फक्त ते सुप्त आहे, अज्ञानामुळे झाकलं गेलंय. आणि तिसरं जे कदाचित सगळ्यात खास आहे, मोक्ष किंवा मुक्तीसाठी मृत्यूची वाट बघायची गरज नाही. जिवंतपणीच याच देहात असताना जीवनमुक्ती साधता येते. जीवनमुक्ती म्हणजे जिवंतपणीच मुक्ती. हो. हेच नाथ सिद्धांताचं सर्वोच्च ध्येय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गुरु, योग आणि शिस्तबद्ध आचरण हे 3 खांब आहेत जे जीवन मुक्तीकडे नेतात. आणि याच परंपरेतून आलेले ते घोषवाक्य, आदेश म्हणजे शिवाचा आदेश, आणि अलख निरंजन जे आजही अनेक साधू योगी वापरतात. बरोबर. अगदी.
आणि या विचारांचा प्रभाव मग महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बंगालपासून नेपाळपर्यंत पसरलेला दिसतो. हो, आणि हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता, गोरक्ष शतक, सिद्ध सिद्धांत पद्धती असे योगावरचे आणि तत्वज्ञानावरचे महत्वाचे ग्रंथ पण याच परंपरेने दिलेत. नक्कीच. आणि हे ग्रंथ म्हणजे फक्त ऐतिहासिक कागदपत्र नाहीत. आजही जगभरातले योग अभ्यासक त्यांना प्रमाण मानतात. दीपस्तंभासारखे आहेत ते. खरंय, त्यातील ज्ञान आजही तितकंच उपयोगी आहे. अगदी. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नाथ सिद्धांत म्हणजे फक्त काही पूजा किंवा कर्मकांड नाहीये. नाही, अजिबात नाही. तो आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा, शिवाशी एकरूप होण्याचा एक खूप सखोल आणि प्रॅक्टिकल मार्ग आहे, ज्यात गुरुला सर्वोच्च स्थान आहे, योग हे मुख्य साधन आहे आणि जीवनमुक्ती हे अंतिम ध्येय. आणि पुन्हा एकदा सांगण्यासारखं म्हणजे ही जीवनमुक्ती म्हणजे मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाहीये, तर याच जीवनात, याच देहात असताना दुःख, बंधनं आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं आहे. ही एक खूप सकारात्मक आणि जीवनाकडे बघण्याची चांगली दृष्टी आहे असं मला वाटतं. खरंय. या सगळ्या विचारानंतर एक प्रश्न येतो मनात की जिवंतपणेच पूर्ण मुक्त होण्याची, जीवनमुक्त होण्याची जी ही कल्पना आहे, जी याच क्षणी दुःखातून आणि बंधनातून सुटका देऊ शकते असं म्हणते, ती आजच्या या धावपळीचा, तणावाच्या जगात आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा काय बदलू शकेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.